आषाढी एकादशीची कथा आहे. ही कथा श्रवण केलीच पाहिजे. नाहीतर आपण जो उपवास धरतो त्या उपवासाचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण कथेशिवाय कोणताही उपवास अपूर्ण राहतो. म्हणून ही आषाढी एकादशीची कथा तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे. आषाढी एकादशी ही आपल्या सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे. या दिवशी भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते. पण एकादशीचा उपवास का करतात? एकादशीच्या दिवशी एकादशीचा जन्म कसा झाला आणि विठ्ठल पंढरपुरात कसे आले याचे दोन कथा आहे. याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी मूर नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याने स्वर्गावर ताबा मिळवला आणि सर्व देवांना त्रास देण्याची सुरुवात केली होती. त्रासलेले सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि मदत मागितली. भगवान विष्णूने आणि मूर राक्षसाच्या यांच्यामध्ये खूप मोठा युद्ध झाला होता. हे युद्ध हजारो वर्ष चाललं. युद्ध करून भगवान विष्णू खूप थकले, म्हणून ते विश्रांती घेण्यासाठी गुफेत झोपले होते. भगवान विष्णू झोपलेले पाहून मूर राक्षस त्यांना मारण्यासाठी पुढे आला. त्याच वेळी भगवान विष्णूच्या शरीरातून आणि तेजातून एक सुंदर व शक्तिशाली कन्या प्रकट झाली. या कन्याच्या हातात शस्त्र घेऊन मूर राक्षसाशी जोरदार युद्ध केल्या गेलं. त्यांच्या दोघांमध्ये खूप जोराचं युद्ध झालं. जेव्हा भगवान विष्णू झोपेतून आणि त्या कन्येने म्हणजे ती जी देवी होती त्या देवीने त्या मूर राक्षसाचा वध केला. जेव्हा भगवान विष्णू झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांनी राक्षसाला मरण पावलेलं पाहून पहिले विष्णूंना त्या कन्येला विचारलं, तू कोण आहेस? ती कन्या म्हणाली, मी तुमच्याच तेजातून जन्मलेली तुमची शक्ती आहे. हा राक्षस तुम्हाला मारणार होता म्हणून मी याला मारलं. भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू आषाढ महिन्यातील एकादशीला जन्म घेतला आहे म्हणून तुझं नाव एकादशी राहील. आजपासून जो कोणी तुझ्या या दिवशी उपवास करेल आणि भक्ती करेल त्याची सर्व पापे दूर होतील आणि त्यांच्या घरात सुख समृद्धी येईल. अशा प्रकारे एकादशी व्रताची सुरुवात झाली आहे. आता आपण दुसरी कथा पाहणार आहे की पंढरपुरात विठ्ठल कसा आली. पवित्र चंद्रभागा नदीच्या काठी पंढरपुरात पुंडलिक नावाचा एक भक्त राहत होता. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची मनापासून आणि रात्रंदिवस सेवा करायचा. त्यांची मातापिताची भक्ती पाहून मातापितांबद्दलचं प्रेम पाहून देवसुद्धा खुश झाला. पुंडलिकाची ही महान भक्ती पाहण्यासाठी साक्षात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी वैकुंठातून पंढरपुरात आले. देवानं पुंडलिकेच्या घराबाहेर उभं राहून हाक मारली, पुंडलिक मी तुझा देव तुला भेटायला आलो आहे. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता. आईवडिलांच्या सेवेत काही अडथळे येऊ नयेत म्हणून पुंडलिकाने देवाकडे न पाहता देवाला उभं राहण्यासाठी जवळ पडलेली एक वीट सरकवली आणि म्हणाला, देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे. आपण या विटेवर उभे राहा आणि थोडी वाट पहा. भगवान विष्णूंना पुंडलिकाचा हा भाव खूप आवडला. देवाने भक्तांची आज्ञा मानली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून ते त्या विटेवर उभे राहिले. आई-वडील झोपल्यानंतर पुंडलिक बाहेर आले आणि त्यांनी देवाच्या पाया पडले. देवांना प्रसन्न होऊन विचारलं, पुंडलिक, वर माग. त्यावर पुंडलिक म्हणाला, देव, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर याच रूपात या विटेवर कायमचे उभे राहा आणि तुमच्या भक्तांचा सांभाळ करा. भक्तांच्या इच्छेसाठी भगवान विष्णू पंढरपुरात विटेवर उभे राहिले आणि म्हणूनच त्यांनी विठ्ठल म्हणजेच विटेवर उभा असलेला देव असं नाव पडलं. कथेचा सोपं महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जो भक्त ही कथा ऐकतो, विठ्ठलाचं नाव घेतो आणि आपल्या आईवडिलांची सेवा करतो, आदर करतो, त्यांच्या घरातील सर्व संकट, आजारपण आणि गरिबी दूर होते. पांडुरंग त्यांच्या संपूर्ण परिवाराचं रक्षण करतं. म्हणूनच आषाढी एकादशीला श्रद्धेने विठू माऊलीची पूजा करा आणि म्हणा, जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ.